आणि नारायणगडावरती होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत, आम्हाला त्याची खात्री आहे। निवडणूक लागण्याआधी मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, अन्यथा फडणवीसांच्या आयुष्यात पश्चातापाची वेळ येईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावणी फडणवीस साहेब करा। तुम्ही जर नाही केलं, तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे। आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळेची सगळे फेल केले। तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आलेला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे। याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल। आपण आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला निष्पुरी राहा किंवा राहू नका किंवा लग्न करा नका, ज्याचा त्याचा इश्यू असतो। त्यांना एकटं राहा वाटत असेल तर एकटं राहा, लय मोठ्यात राहायचं लय मोठ्या भडक्यात राहा, आपल्याला त्याशी देणं घेणं नाही। पिछाहट ज्या वेळेस होईल त्यांची त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घुसते। ही एक त्यांचा पायंडा आहे, की ते घुसते। पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ, परतीच्याच पायाने जायला लागेल। तर पुढच्या म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतली भूमिका नेमकी काय असेल हे मनोज जरांगे पाटील लवकरच जाहीर करतील। तर ओबीसी आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना पाडणार असा थेट इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंनी दिलाय। नाही उभा करायचं, दोन्ही नाही बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीत ठरणार आहे। पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय आम्हाला बघून द्या ना। कास्ट वाईज आहे, त्यामध्ये सर्व पक्षातली लोक आहेत, त्यामुळे अमुक पक्ष किंवा अमुक आघाडी असं नाही। ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, ज्या लोकांनी जरांगेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून